अल्पवयीन मुलांकडून रील्सच्या माध्यमातून गुन्हेगारीचं उदात्तीकरण होतंय का असा प्रश्न सध्या कोल्हापूर जिल्ह्यात उपस्थित केला जातोय। तसंच या माध्यमातून अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारीत मोठी वाढ होताना पाहायला मिळते। पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। अवकात नाही त्यांची आमच्या डोळे घालून बघण्याची आणि स्वप्न बघतात आम्हासने मारण्याची। हाथ लगाने से पहले तबीयत नहीं हमारा जिगर देख लेना। कोल्हापूर जिल्ह्यातील हे अल्पवयीन रील स्टार बघा। रीलच्या माध्यमातून आपण काय करतोय याची जाणीव त्यांना देखील नाहीये। गुन्हेगारीचं उदात्तीकरण होईल अशा डायलॉगवर ही मुलं रील्स बनवताना दिसतात। याचा भविष्यात समाजावर गंभीर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही। मुलांच्यावर नियंत्रण करणारी जी एक जुनी पिढी असायची ती आता जवळ नाही। फक्त आई वडील आणि मुलं, यामुळे या मुलांच्या बरोबर आई वडिलांना बोलायला वेळ नाही। मग त्यांची मानसिकता वेगवेगळे गुन्हे घडतायत। टीव्हीवर बघितल्यानंतर टीव्हीवर रोज काय दाखवलं जाते, बातमीमध्ये काय आहे, खून कसा होतोय, हे जे सगळ्या त्यांना सिस्टमॅटिक त्या ठिकाणी त्या वयात नको त्या वयात त्यांना ते बघायला मिळते आणि मग त्यातनं त्यांची मानसिकता पुढे वेगळ्या ह्याच्यामध्ये। सध्या कोल्हापूर जिल्ह्यात 30हून अधिक अल्पवयीन मुलं हत्येच्या गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतल्या। दरम्यान मागील काही वर्षात अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारीत देखील मोठी वाढ झाली आहे। 2021-22 मध्ये 91 अल्पवयीन गुन्हेगारांना निरीक्षण गृहामध्ये ठेवण्यात आलं होतं। 2022-23 मध्ये ही संख्या वाढून 123 वर पोहोचली आहे, तर 2023-24 मध्ये ही संख्या 170 वर जाऊन पोहोचली आहे। त्याच्यामध्ये खरं बघितलं तर या मुलांना प्रॉपर जे मार्गदर्शन व्हायला पाहिजे किंवा त्यांच्यावर जे संस्कार व्हायला पाहिजेत लहानपणापासून, ते हल्ली होण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे। पालक दिवसभर घराच्या बाहेर असतात आणि मग मुलं काय करतात, कुठे जात आहेत, काय पाहिलं जात नाही, त्यांना वेळही नाहीये। खून, मारामारी, चोऱ्या करणाऱ्यांमध्ये अल्पवयीन मुलांची संख्या वाढत चालली आहे। एखादा गुन्हा घडल्यानंतर पकडलेला आरोपी अल्पवयीन असेल तर त्याची रवानगी निरीक्षण गृहामध्ये केली जाते। याचाच फायदा गुन्हेगारी प्रवृत्तीचे गुंड उचलत असल्याचा संशय आहे। किंवा इतर सोशल मीडियाचा वापर कशा पद्धतीने करतो याचं आपलं त्याच्यावर बारकाईने लक्ष असणं गरजेचं आहे। तसंच आमच्या पोलीस यंत्रणेमार्फत या वेगवेगळ्या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर लक्ष असतं। धार्मिक तेढ किंवा गुन्हेगारी जे काही रील्स असेल त्याच्यावर आम्ही आमच्या पद्धतीने कायदेशीर कारवाई करतोच। रील्सच्या माध्यमातून एकमेकांना टशन देणाऱ्या रील स्टार यांना पोलिसांकडून समज देण्यात आली आहे। त्यामुळे पालकांनो, तुम्ही देखील वेळीच सावध व्हा आणि आपल्या मुलांना गुन्हेगार होण्यापासून वाचवा। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।